नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत नवरदेवाची छानशी तयारी अंजली करून देत असते आणि त्याला ती विचारत असते, तू त्या ईश्वरीसोबत त्या हॉटेलपर्यंत कसा पोहोचला, हा काय प्रवास होता, तो मला तू सविस्तर सांग. त्यावेळेला तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. खरं तर मी ईश्वरीला वाचवण्यासाठी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिची बदनामी झाली असती. आणि तुला आठवतं ना, तू मला मंगळसूत्र दिलं होतं आईचं, ते मी मंगळसूत्र खिशात ठेवलं होतं. माझ्या लक्षातच नाही. मी फोनवर बोललो आणि तसंच हळदीला गेलो. त्याच्यानंतर परत फोन आल्यावरती मला जेव्हा कळलं तेव्हा मी घाईघाईने तिकडे गेलो. तिकडे गेल्यावर पोलिसांची रेड पडली होती आणि पोलिसांनी जर ईश्वरीला सगळ्यांसमोर एक्सपोज केलं असतं, तिची किती बदनामी झाली असती, तिने स्वतःचा जीव दिला असता. मला ते नको होतं. आईमुळे मला आता कोणी माझ्या जवळचं माणूस दूर जाऊ नये असं वाटतं. त्याच वेळेला तिथे आकाश येतो. लग्नाची तयारी सगळी झाली आहे, वधूला तयार करताय, वरालाही बोलवायला आलो आहे असं म्हणत त्याला दादाला घ्यायला येतो. इकडे छान प्रकारे ईश्वरीची पण तयारी होती. तिच्या आई तिला सांगते, लहानपणापासून तू माझी जबाबदारी आहे, तुला लहानपणापासून खूप जपलं, खूप सांभाळलं, आता तुझं आयुष्य असं सुखाचं राहावं म्हणून देवाकडे प्रार्थना करते. मला माहिती आहे हे आत्ता जे काही घडलं आहे ते फारच विचित्र आहे, पण त्याच्यातनं आपण चांगला अर्थ काढूया आणि तुझा सुखी संसार व्हावा अशी माझी इच्छा आहे. जुन्या आठवणी तिला सांगत असते, तू माझ्यावर किती प्रेम करायची, माझं सगळं ऐकायची, माझी लाडोबा होतीस तू असं म्हणत आई तिला जवळ घेते. आईला ती कवटळून डोळ्यात पाणी येतं, मिठी मारते. इकडे अंजली आजी कुठे आहे विचारू लागते, तर आजी रूममध्ये आहे म्हटल्यावर ती आजीला बोलवण्यासाठी जाते. त्यावेळेला गुरुजी म्हणतात, लवकर तयारी करायला हवी, मुहूर्त निघत चालला आहे. अंजली लगेचच उठते आणि आजीला बोलवण्यासाठी तिकडे जाऊ लागते. आजी देवघरात असते. आजीची इच्छा नसते येण्याची. आजी म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या मनानुसार होतं आहे ना, आता माझी काही गरज नाही तिथे, मी काही येणार नाही असं म्हणत असते. त्यावेळेला आजीला समजावून ती सांगते, आजी तू लहानपणापासून आम्हाला लहानचं मोठं केलं, अर्णव कधी चुकीचं वागत नाही हे तुला माहिती आहे. तुझे संस्कार आहे त्याच्यावरती, आईचे संस्कार आहे. आई गेल्यानंतर तूच आमची आई झालीस. आमच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक आनंदात तूच सहभागी झाली. आणि आता जर तू त्याच्या लग्नात नसली तर मला माहिती आहे तुझी इच्छा नाही आहे, पण तुला एक दिवस नक्की कळेल की जो निर्णय अर्णवने घेतला आहे तो खूप चांगला आहे. त्याच्यानंतर तू तयारच होशील. माझ्यासाठी तरी चल. आजी आता अंजलीच्या हट्टासाठी मग जायला तयार होते. इकडे नवरी मुलीला बोलवण्यासाठी आकाश तिच्या रूममध्ये जातो आणि तयारी झाली का विचारू लागतो. गुरुजींनी बाहेर बोलवले. तर ईश्वरीची आई म्हणते, हो झाली आहे तयारी. ईश्वरीला ती निरोप देऊ लागते. तिला सगळं काही छान प्रकारे समजून सांगते आणि मी आई आहे, मी मांडवात येऊ नाही शकणार कारण मंगलाष्टका ऐकायचे नसते आईने, तेव्हा तू जा, सुखी राहा असं म्हणत तिला ती जायला सांगते. ती गेल्यानंतर रडू लागते. तिला जुन्या आठवणी आठवू लागतात. किती छान प्रेम करायची तिच्यावरती, किती लाड करून घ्यायची स्वतःचे, हे सगळे क्षण तिला आठवू लागतात. आणि ते क्षण आठवल्याने तिची आई रडत असते. आज माझी मुलगी भोवल्यावर चढत आहे, लग्न होत आहे तिचं, हे सगळ्या आठवणी तिला येत असतात. इकडे अर्णवची विधी चालू असतानाच बाहेर राकेश येतो. राकेश सगळं काही लपून छपून पाहू लागतो. बघता बघता ह्या दोघांचं लग्न होत आहे ही गोष्ट त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. माझी आवडती इंदोरी जिलेबी ही अर्णवच्या हातात चालली आहे, ह्या गोष्टींनी त्याचा संताप होत असतो. इकडे अर्णवला टेन्शन असतं, ते म्हणजे आजीही लग्नाला येते की नाही. ईश्वरीच्या मनाविरुद्ध लग्न होत आहे, पण एक दिवस जेव्हा जेव्हा कळेल मी हे सगळं का केलं, त्यावेळेला ती मला समजून घेईल ना. त्यातली त्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीला पाहून लगेचच राकेश बडबड करू लागतो की माझी आवडती गोष्ट आज माझ्यापासून तू हिरवली आहेस अर्णव, पण तुला कधीच मी सुखी राहू देणार नाही आणि तुमच्या सुखी संसारात मी काही ना काही अडचणी कायमच पाठवत राहील. इकडे नवरी मुलगी येते, पण आजी आलेली नसते. आजीची सगळेजण वाट पाहत असतात. त्यात लगेचच अंजली आजीला घेऊन येते. आजीच्या नजरेला अर्णव नजर देतो, तर आजी त्याच्याकडनं तोंड फिरवते आणि त्याच्याकडे लक्षच देत नाही. लगेच त्याच्या पाठीमागे जाऊन रागारागाने जाऊन बसते. आता आजी आल्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो. फायनली आजी आली आहे, नवरीही आली. सगळे विधिवत आता सगळी विधी सुरुवात होती. अर्णव ईश्वरीकडे डोळे भरून पाहू लागतो. माहिती आहे आज जरी जबरदस्तीने करत आहे, पण एक ना एक दिवस तू मला स्वीकारशील असा विश्वास त्याच्या मनात आहे. हे सगळे क्षण पाहिल्यानंतर डोळ्यात राकेशच्या पाणी होतं. त्याच्या डोळ्यातनं टपटप पाणी गळत असतं. इकडे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न लागतं. त्यांनी दोघांनी एकमेकांना वरमाला घातली जाते. एकमेकांकडे ते पाहू लागतात. यांच्या सुखी संसाराच्या सगळेजण स्वप्ने पाहू लागले आहे. सगळेजण पुढे काय होणार विचार करत असताना राकेश मात्र यांच्यावरती सूड उगवण्याचा त्याने निश्चय केलेला आहे. एक ना एक दिवस असा येईल, मी तुमच्या दोघांना सुखाने जगू देणार नाही, तुमचा संसार होऊ देणार नाही, इतके संकट तुमच्या संसारात पाठवील की तुम्हाला
मला शरण यावंच लागेल आणि ती इंदुरी जिलेबी मी पुन्हा एकदा मिळवूनच राहील असं त्याने आता निश्चय केलेला आहे. चला तर मग पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन प्रोमोज आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.